बाहेर किती सुंदर वातावरण झालेलं आहे. पावसाळ्याचं वातावरण म्हटले की कोणाला भजी नाही खावीशी वाटणार. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी पल्लवी, सिम्पली कुकिंग विथ पल्लवीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. इथे मी बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे. ही कोथिंबीर मी धुवून छान कोरडी करून घेतलेली आहे आणि 2 आता मोठे कांदे मी चॉप करून घेतलेले आहे. 2 हिरव्या मिरच्या मी चिरून बारीक घेतलेल्या आहेत. तुम्ही आवडीनुसार त्या कमी जास्त करू शकता. इथे मी एका बिडाच्या कढईत तेल घेतलेले आहे. आता इथे हा चॉपिंग केलेला कांदा, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर हे सर्व मी आता बेसन पीठमध्ये मिक्स करणार आहे. हे बेसन पीठ म्हणजे 2 कप आहे. चला तर मग ह्या बेसन पीठमध्ये सगळे सामान आपण मिक्स करूयात. हिरव्या मिरच्या, कांदा. कांदा तुम्हाला जरी जास्त वाटत असेल तरी भज्यांमध्ये कांदा जास्तच पाहिजे. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार लाल तिखट टाकूया. तुम्ही कमी जास्त करू शकता. हळद टाकलेली आहे. जिरे टाकलेले आहे. यामध्ये तुम्ही ओवा पण टाका. आमच्या मुलांना ओवा आवडत नाही म्हणून मी टाकलेला नाही. आता याच्यात आपण मीठ टाकूयात. तुम्ही चवीनुसार कमी जास्त मीठ करू शकता. आता याच्यात पाणी टाकून आपण मिक्स करून घेऊया. एकदम पाणी ओतू नका. थोडं थोडं अंदाज घेऊन पाणी ओता. पीठ जास्त घट्ट आणि जास्त सैल असं पण नको आहे. मीडियम पीठ आपल्याला हवे आहे. चला मी तुम्हाला पीठ मिक्स करून दाखवते. लागेल तसं पाणी घाला. पीठ पातळ होऊन देऊ नका. आपण हे मिक्स करूयात. मला अजून पाणी थोडे लागले आहे. इथे मी तुम्हाला थोडा थिकनेस दाखवते पिठाचा कसा पाहिजे आहे आपल्याला. बरोबर आहे. आपण आता भजी सोडून घेऊयात. कशी वाटली रेसिपी नक्की करून बघा. हां आणि जायच्या आधी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.